शैक्षणिक क्षेत्रातील विविध बातम्यांसाठी तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्र नमस्कार. विश्वविशाल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मित्र 8 मार्च 2022मध्ये नुकताच पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी म्हणून निकाल बाहेर आला आणि त्यामध्ये आमचे सन्माननीय मित्र शुभम हरिदास मेत्रे यांनी अतिशय यश मिळवलं आहे. आज त्यांच्याशी हितगुज साधण्यासाठी विश्वविशाल न्यूज आमची टीम या ठिकाणी आलेली आहे. तर आपण त्यांची ओळख करून घेऊया. सन्माननीय शुभम हरिदास मेत्रे सर. धन्यवाद सर. माझं नाव शुभम हरिदास मेत्रे. मी उस्मानाबाद जिल्ह्यातील आणी या गावचा रहिवासी आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणी येथून झालं. माझं माध्यमिक शिक्षण 7वीपर्यंत शिक्षण आमची वरची शाळा म्हणजेच जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय आणी येथून झालं. माझं 8वी ते 10वी शिक्षण श्रीपतराव भोसले माध्यमिक विद्यालय उस्मानाबाद येथून झालं. माझं 11वी-12वी सायन्समधून कंप्लीट झालेलं आहे. माझं 11वी-12वी शिक्षण विद्याप्रतिष्ठान आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बारामती येथून झालं. मी विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. माझं पदवीचं शिक्षण रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथून मी पूर्ण केलं. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी बघायला गेले तर माझे आईवडील दोघेही शेती करतात. माझा मोठा भाऊ 2014 साली पोलीसमध्येच भरती झालेला आहे. त्यामुळं या क्षेत्राविषयी मला तेव्हा म्हणजे माझा भाऊ माझे चुलते या क्षेत्रात असल्यामुळं आवड निर्माण होत गेली होती. त्यामुळं त्यावेळेसच मनावर बिंबवत गेलं होतं की आपल्याला कुठंतरी प्रशासनात जायचं आहे. मग त्याद्वारे आपल्याला लोकांची सेवा करता येईल, अगर आपली जी स्वप्न आहेत ती पूर्ण करता येतील म्हणून या क्षेत्रात जाण्याचा पर्यायाची मी निवड केली. मला या क्षेत्रात जाण्यासाठी माझ्या घरच्यांनी माझे आईवडील असतील, माझा भाऊ असेल, माझे चुलता चुलती यांनी सर्वांनी खूप मोठी मदत केली. त्यांच्या सहकार्याशिवाय आज हे यश मी प्राप्त केले ते मला नाही वाटत मी त्यांच्याशिवाय हे करू शकलो असतो. त्यामुळं माझं हे जे छोटंसं यश आहे त्याचं 99.99% श्रेय हे मी माझ्या आईवडील माझा भाऊ यांना देऊ इच्छितो. काय ते 0.1% श्रेय असेल तर ते माझं आहे, अगर माझ्या कष्टांचं आहे. छान, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी व्यक्त होत आहात. सर, तुम्ही स्पर्धा परीक्षेची जी काही तयारी आहे ती कशा पद्धतीने केली याविषयी थोडंसं आम्हाला सांगाल का? सर, ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं 2017-18 साली, त्यावेळेस मला जाणवलं की आपल्या भविष्यात आता काहीच नाही. समजा मी BSc कम्प्युटर सायन्समधून ग्रॅज्युएट झालो होतो. मग आता त्यावर जॉब करावा तर जॉबही नव्हता. मग दुसरा जॉब पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये जॉब करायचं म्हणल्यावर किमान तुम्हाला कम्प्युटरचं चांगलं नॉलेज, मग त्याच्यासाठी CDAC असेल, अगर बाकीचे जे कोर्स आहेत ते कंप्लीट करणं आवश्यक होतं. मग त्या कोर्सेसची फीज भरपूर होती, 1 लाख 1.5 लाख. आणि तरीही प्रायव्हेटमध्ये जॉबची आता जसा IT सेक्टरचा बूम आहे तसा त्यावेळेस तो नव्हता. कोविडच्या अगोदरच्या काळात IT सेक्टर तेवढं फॉर्ममध्ये नव्हतं. मग त्यावेळेस जाणवलं बाबा आपल्याला आता नोकरीची गरज आहे. ग्रॅज्युएशन होईपर्यंत कसं असतं आपल्या इथं, चला आईवडील देत आहेत त्याच्यामुळं भविष्याविषयी इतकी चिंता वाटत नाही. पण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं आपल्यासोबतचे जे मित्र असतात ते कुठंतरी जॉबला लागायला लागतात, अगर त्यांचे लग्न व्हायला लागतात. मग त्या गोष्टी कुठंतरी मनात खटकायला लागल्या की बाबा आता आपलं भविष्य काय, आपलं भविष्य अंधारात. मग पुण्यात जावं, जॉब करावं, तर तीही पार्श्वभूमी अगर तोही कॉन्फिडन्स येत नव्हता. मग एक पर्याय मित्रांनं सांगितलं बाबा आपण MPSC करूयात. मग लहानपणापासून स्कॉलर असल्यामुळं बेसिक थोडंसं चांगलं होतं. मग मी ठरवलं आता आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करूयात. मग त्यासाठी मी लातूरची निवड केली. पुण्याला जायचं होतं पण पुण्याचा खर्च खूप होता. मग तिथं क्लासेसची फीस 50,000 ते 1 लाखाच्या दरम्यान होती. मग त्या प्रमाणात लातूरची फीस जी होती ती 10,000, 12,000, 15,000 अशी होती. मग मी लातूरची निवड केली जेणेकरून माझ्या घरच्यांनाही फायनान्शियली त्रास होणार नाही, अगर मलाही तिथं कम्फर्टेबल वाटेल. समजा आपलं भविष्यात MPSC आपल्याला जमली नाही तर मग सोडून यायला पुण्याला जायचं, इतका खर्च करायचा आणि त्याच्यानंतर वापस यायचं हे काही परवडणारं नव्हतं. कारण त्यावेळेस माझी घरची परिस्थिती, आईवडील शेती करतात पण मला त्यांनी कधी काही कमी पडू दिलं नव्हतं. मी ज्यावेळेस पैसे मागेल त्यावेळेस त्यांनी मला 1 दिवस अगोदरच ते पाठवले होते. अगर मी 5,000 मागितले तर त्यांनी 7,000च पाठवले, कधी 10 मागितले तर 12च पाठवले, पण कमी पाठवलं असं कधी झालं नाही. त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास होता. मग ते मनाला वाटायचं अरे आपण तिकडे गेलो ना आपल्याच्यानं झालं नाही तर मग उगाच त्यांना कशाला खड्डा. मग त्याच्याऐवजी आपण लातूरला जाऊयात. समजा आपल्याला जर अवघड वाटलं सुरुवातीच्या टप्प्यात तर आपण आपल्या क्षेत्राकडे जाऊयात, MSc कम्प्युटर सायन्स करूयात.
बाकी दुसरा कोणता प्लॅन असेल आपला जॉबचा तर तो म्हणजे अप्लाय करता येईल आपल्याला, जेणेकरून आपलं भविष्य सिक्युअर होईल. म्हणून मी लातूरची निवड केली. मग मी लातूरला गेलो अभ्यासासाठी. तिथं सुरुवातीच्या टप्प्यात अगदी माझा 1 वर्ष इतका मी मन लावून अभ्यास केला. त्या वर्षात मी गावाकडे कमी वेळेस आलो पण कमी वेळेस आलो. मोबाईल असेल तर मग साधा मोबाईल सॅमसंग गुरु मोबाईल नेला होता. त्याच्यामुळं बाकी वेळ जायचा तर विषयच नव्हता. मग पूर्ण वेळ मी अभ्यासासाठी खर्च केला आणि एकाच वर्षात मला सुरुवातीला मी 3 मेन्स दिल्या. गट क ची मेन्स असते टॅक्स असिस्टंट आणि MPSC क्लर्क म्हणून एक्साईज इन्स्पेक्टर, त्याच्यासाठीची मेन्स दिली. आपले PSI पोलीस उपनिरीक्षक ज्याच्यासाठी माझी निवड झाली ज्या एक्झामद्वारे 2019ला, त्याबद्दलही मी तीही मेन्स दिली. आणि SID म्हणून राज्य गुप्तवार्ता विभागाची एक परीक्षा असते, त्याच्यामध्ये 164 कट ऑफ होतं आणि मला 162 मार्क पडले. अगदी 2 मार्क म्हणजे एका प्रश्नामुळे माझा तिथं रिझल्ट गेला. तो काळ होता, म्हणजे त्यावेळेस अडचणी बऱ्याच आल्या, पण चला एक्झाम पास होतो त्याच्यामुळं काही इतकं वाटलं नाही. तो अनुभव आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सामोरं जात होतात. ठीक आहे, आता जी नवोदित तयारी करतायत या परीक्षेच्या माध्यमातून, त्यांच्याविषयी किंवा त्यांच्यासाठी अभ्यास कसा करावा याच्याविषयी काही तुम्ही टिप्स द्याल का? हो, नक्की. सर, आता आपण पाहतोय की मुलांनी MPSCची तयारी अगदी 7वीपासून चालू केलेली आहे. आपल्या छत्रपती शाळेमध्ये सर 7वीला प्री IAS नावाचं बुक आहे. त्या वयापासून मुलं तयारी करतायत. पण मला असं वाटतं ज्यावेळेस तुमच्याकडे तुमचा B प्लॅन परफेक्टली तयार असेल त्यावेळेसच तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी उतरा. कारण सर इतकी अनिश्चितता आहे या क्षेत्रामध्ये. आता माझा पर्सनली सांगतो सर, मी 2019मध्ये एक्झाम पास आउट आहे आणि माझा रिझल्ट लागतो 2022ला. 3 वर्ष मधली फक्त आणि फक्त ग्राउंडची वाट बघत होतो आम्ही. मग त्याद्वारे आमचं फिजिकल असेल, अगर आमच्या बाकीच्या डाएटच्या गोष्टी सांभाळणं, हा खर्च प्रत्येकाला झेपणारा नसतो. आता माझी फॅमिली बॅकग्राऊंड तसं चांगलं होतं, त्याच्यामुळे त्या गोष्टींची मला जास्त जाणीव झाली नाही. माझ्या आईवडील असतील, अगर माझ्या भावामुळं. पण आमच्या इथं बरेच अशी मुलं होती सर, त्यांनी शेती गहाण ठेवून सुद्धा फिजिकलची तयारी केली. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुमच्याकडे B प्लॅन असतो त्यावेळेस तुम्ही त्या B प्लॅनवर वर्क करू शकता. तुम्ही फायनान्शियली स्टेबल होऊन तुमच्या स्वतःच्या गरजा भागवण्यापुरतं तरी कमवू शकता. मग त्यासाठी मला असं वाटतं की नवीन येणाऱ्या मुलांनी आपला B प्लॅन काहीतरी बघावं. B प्लॅन करून A प्लॅन हा त्यांचा MPSCच राहू द्या, पण किमान या क्षेत्रात जर आपल्याला अपेक्षा, आता सगळेच्या सगळे तर अधिकारी होणार नाहीत. प्रशासन अगोदरच आता खाजगीकरण होत चाललंय, त्याच्यामुळे बऱ्याच विभागातल्या भरत्या आपण बघतोय की प्रायव्हेटली अगर कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर घेतलं जातं. मग त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर B प्लॅन असेल, ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता त्यावेळेस, आता मध्ये स्वप्नील लोणकर नावाच्या मुलानं आत्महत्या केली, त्याचाही B प्लॅन चांगला होता पण त्यानं त्याच्यावर वर्क केलं नाही. असं मग ज्यावेळेस तुमच्याकडे B प्लॅनच नसतो, अगदी 6-7 वर्ष तुम्ही यावेळेस या क्षेत्रात खर्च करता आणि परत लक्षात येतं की अरे आपल्याला तर यश मिळत नाही आहे. मग मागे वळून बघतो तर काहीच पूर्ण अंधार असतो. मग ज्यावेळेस तुमच्याकडे B प्लॅन असेल त्यावेळेस तुमची जगण्याची आशा, अगर तुमची कमाई, आर्थिकदृष्ट्या तुम्ही तुमच्या कुटुंबाला सक्षम बनवू शकता. त्यामुळं मुलांनी अगोदर B प्लॅनचा विचार करावा आणि त्याच्यानंतर MPSCचा विचार करावा. नवीन येणारी मुलं आता क्लास लावून क्लासवाल्यांकडून योग्य गायडन्स घेतला पाहिजे. असं नाही, MPSC म्हणजे खूप मोठं क्षेत्र आहे. तुम्ही जर आता त्या क्षेत्रातला अभ्यास करताना सर, MPSC म्हणजे समुद्र आहे MPSCचा अभ्यासक्रम. मग त्याच्यातलं नेमकं काय वाचलं पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही योग्य अशा क्लासची निवड करा. नाही केला तरी चालेल, पण ज्याची फायनान्शियली जो व्यवस्थित आहे, अगर घरचं ज्याच्या चांगलं आहे, त्याने क्लासची निवड करायला काय हरकत नाही. म्हणजे क्लास निवड करूनच आपण शिक्षण त्या पद्धतीनं किंवा मार्गदर्शन घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. नसेल तरी सुद्धा तुम्ही सेल्फ स्टडी करून सुद्धा तुम्ही त्याला सामोरं जाऊ शकता. आणि सरांचं म्हणणं आहे की तुम्ही तयारी करत असताना तुमचा B प्लॅनसुद्धा सोबत असायला पाहिजे. कारण स्पर्धा एवढी भयानक आहे की अस्थिरता आहे आणि त्या अस्थिरतेच्या माध्यमातून सामोरं जात असताना कुठंतरी आपल्याला एक सिक्युअर ठिकाण असावं, जेणेकरून आपण पूर्णपणे A प्लॅनसाठी वेळ देऊ शकू. मात्र आधार म्हणून B प्लॅनची आवश्यकता आहेच. सर, तुम्हाला आलेल्या या परीक्षेमध्ये, अभ्यासामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हे सगळं करत असताना ज्या अडचणी आल्या त्याविषयी थोडंसं. सर, आता सगळ्यात महत्त्वाची अडचण MPSCच्या बाबतीत तो MPSCचा अभ्यासक्रम. सर, अभ्यासक्रम इतका वास्ट आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकाशनाची इतकी पुस्तकं आहेत की कोणतं पुस्तक वाचावं ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता बऱ्याच मुलांचं असं होतं की चुकीची पुस्तकं वाचली जातात. अगर ज्या लेखकानं कधी त्याच्या आयुष्यात त्या पुस्तकावर अगर स्वतः रिसर्च केली नाही तर एखाद्याची कॉपी करून तो पुस्तक बनवतो, अशी पुस्तकं वाचली जातात. त्याच्यामुळं त्यांना पूर्ण जे नॉलेज असतं ते मिळत नाही
माझं सुदैव चांगलं, माझे रूममेट चांगले होते, त्यांनी मला योग्य प्रकारे सिनियर होते ते त्यांनी गाईड केलं, बाबा तू हे पुस्तक वाच, हे वाचू नको. मग त्या दृष्टीनं मी ती पुस्तकं वाचत गेलो आणि त्याचा मला फायदा होत गेला. पुस्तकांची निवड करणं हे MPSCमध्ये सगळ्यात मोठं आणि सगळ्यात MPSCमध्ये जर तुम्हाला यश मिळवत असेल तर सगळ्यात मेन तेच आहे, योग्य पुस्तकांची निवड झाली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला क्लासवाले असतील, जर मी क्लासवाले असं का म्हणतोय, कारण आपल्याला माहीत नसतं. समजा मी सायन्स बॅकग्राऊंडचा होतो, मला मग इतिहास, भूगोल वगैरे या विषयाविषयी जास्ती, राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, याच्याविषयी जास्त माहिती नव्हती. असं म्हणजे मी 10वीपर्यंतच त्या विषयाशी संबंधित, आणि ते आपल्याला 10वीपर्यंत एक तोडकं नॉलेज त्या विषयाबद्दल असतं. मग ज्यावेळेस मी इकडे डायरेक्टली आलो त्यावेळेस मला त्या विषयातला काहीतरी आवाका येण्यासाठी, नेमकं त्या विषयात काय हे समजण्यासाठी क्लास लावा. नाही लावला तर काही अडचण नाही, तुम्ही एक वेळेस ते पुस्तक रीड करा, तुम्हाला त्या विषयाबद्दल पूर्ण आकलन येऊन जाईल की त्या विषयात नेमकं आहे काय. मग त्याद्वारे तुम्हाला नेमकं त्याच्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका टॅली करा, जेणेकरून प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही टॅली करता त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट टाईम ते बुक वाचताना तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर आपण फोकस केला गेला पाहिजे ते समजलं जातं. आता काही वेळेस मुलांकडून काय चुका होतात सर, पुस्तकाच्या पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत ते सगळंच वाचतात. मग आता तेवढं सगळं तर आपल्या लक्षात राहणं शक्य नाही आहे. मग तुम्ही, आणि इतकी पुस्तकं आहेत, इतका सिलेबस आहे, तुम्ही काय म्हणून वाचणार आहे आणि काय म्हणून लक्षात ठेवणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही MPSCच्या प्रिव्हियस पेपर जे आहेत ते ॲनालिसिस करा, कशावर MPSCनं जोर दिला आहे, मग ते विषय तुम्ही जास्ती, तो जो टॉपिक आहे तो चांगला करा. आता राज्यघटनेमध्ये घटना निर्मिती असेल तर त्या टॉपिकवर जास्ती प्रश्न आहेत, मग मग अर्थशास्त्रामध्ये नियोजन असेल, नियोजन विभागावर जास्ती मग ते आहेत, म्हणजे आयोगानं त्याला जास्त वेटेज दिलं आहे. मग ते वेटेज करताना ते जरा तुम्ही स्ट्रॉंगली करा, त्याच्याकडे बघताना तिथं अंडरलाईन करून ठेवा. तुमच्या ज्या नोट्स असतील त्याच्यामध्ये त्याला घ्या, त्याचा फायदा होईल तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करत असाल. आता शेवटच्या दिवसात ज्यावेळेस रिव्हिजन असते त्यावेळेस सगळं पुस्तक तर तुम्ही नाही वाचू शकत. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं, ते जे तुम्ही अंडरलाईन केलं आहे, ज्या तुम्ही नोट्स काढल्या त्या तुम्ही रिवाईज करा, जेणेकरून तुम्हाला इन्स्टंटली ज्यावेळेस एक्झामच्या वेळेस ते अनोळखी वाटणार नाही जे पडलेले आहेत. आणि MPSCचा सर नॉर्मली 30% क्वेश्चन पेपर हा प्रिव्हियस इयरवर बेसिस असतो, म्हणजे आहे असे प्रश्न येणार नाहीत, पण जे त्याच्यामधले ऑप्शन आहेत त्या ऑप्शनशी निगडीत त्या काय म्हणतात अप्लाइड प्रश्न त्या याच्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर असतात. अतिशय चांगल्या पद्धतीनं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की MPSC असेल, UPSC असेल, त्याचा बेस कसा आहे, कशा पद्धतीनं आपण सामोरं गेलं पाहिजे, आणि पुस्तकांची निवडसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण कशी करावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना हा मार्ग सुकर होईल, हा सोपा होईल. तुमच्या जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या नसतील तर तुम्हाला त्या पहिल्यांदा कराव्या लागतील, जेणेकरून तुम्हाला पुढचा अभ्यास किंवा पुढचं जी काही तयारी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण करू शकाल. शुभम हरिदास मेत्रे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले, त्यांना यश आलं. आज कुठंतरी असं पाठीमागं जाऊन वाटतं की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे डोळे उसने घ्यावेत आणि यांचा हा पराक्रम किंवा यांनी मिळवलेलं दैदिप्यमान यश पाहावं. हे खरंच खूप चांगल्या पद्धतीनं आज ग्रामीण भागातून विद्यार्थी अतिशय मोठ्या अधिकारी पदापर्यंत पोचत आहेत. ही खूप मोठी शिक्षणाची देण, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षण असेल किंवा अगदी वाडी वस्तीपर्यंत पोचणारं शिक्षण असेल जी सुरुवात केली, आज खरंच त्याचा खूप मोठा म्हणजे अभिमान वाटावा. अशा उंचीला हे तरुण या ठिकाणी नेऊन ठेवत आहेत. तर ग्रामीण भागातले विद्यार्थी यांना नेहमी भीती वाटते की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ का, किंवा ते करण्यासाठी आपल्याकडे तेवढे कॅलिबर नाही, तेवढे टॅलेंट नाही, तेवढी आपली बौद्धिक कुवत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही नेमकं प्रेरणादायी थोडंसं असं तुमचं नेमकं शेड्यूल आणि तुम्ही कशा पद्धतीनं ह्याला सगळे सामोरे गेलात त्याविषयी थोडंसं बोला. सर तुम्ही म्हणलात ते खरं आहे. ग्रामीण भागातून ज्यावेळेस विद्यार्थी असेल तो शहरासारख्या पुणेसारख्या मेट्रो सिटीमध्ये औरंगाबाद असेल, नाशिक अशा ठिकाणी जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक लाजरेबुजरेपणा असतो. त्याच्यामुळं तो त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याला थोडा वेळ जातो, पण तिथं त्यानं जुळवून घेतलं तर त्याचं यश आहे. त्यानं कष्ट केलं, ज्या क्षेत्रात ते असेल प्रामाणिक कष्ट केले की यश मिळतं. आणि MPSC बाबतीत जर बोलायचं झालं तर सर आमच्या MPSCमध्ये 30% जास्त जागा हे मराठवाड्यातील मुलं घेतात. कारण आपल्या भागात उद्योगधंदे नाहीत, शेती करावी तर पाण्याचा प्रश्न आहे. मग त्याच्यामुळं आपल्यात इनबिल्टच आपण कोणत्याही परिस्थिती लढायला आपण तयार असतो. कारण आपण इतके संघर्ष आपल्या मराठवाड्यातील जे पाण्यासाठी असेल, उद्योगधंद्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष आहे. त्याच्यामुळे संघर्ष आपल्या रक्तात आहे.
आणि MPSCच्या तयारी करताना आपल्याला याचा नक्कीच फायदा होतो. आमच्या PSIच्या रिझल्टमध्ये सुद्धा साधारणतः 35% जास्त मुलं ही मराठवाड्यातली आहेत. MPSCच्या प्रत्येक निकालाबद्दल तोच अनुभव आहे. मराठवाड्यातली मुलं ही जास्तीत जास्त प्रमाणात तिथं जागा मिळवतात आणि पुण्यामध्ये जावं, अगर लातूरमध्ये जावं, तिथंही आपलेच विद्यार्थी जास्त आहेत. आता पुण्याचंच सांगायचं झालं तर पुणे ग्रामीणचे SP आपल्या उस्मानाबादचे आहेत. अभिनवजी देशमुख सर, असे बरेच पुणे, आणखीन मला आता नाव आठवत नाही त्यांचं, पण पुणे चालवतात उस्मानाबादचे लोक. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असा अनुभव होतो. MPSC मध्ये तर खूप तिथं जाऊन स्थायिक झालेले असतील. काही विद्यार्थ्यांना MPSC मध्ये अपयश आलं म्हणून ते तिथंच कोणता तरी व्यवसाय असेल त्या क्षेत्रात त्यांचा चांगला जम बसवलाय. MPSC सर असं 24 तास अभ्यास करायची खरंच गरज नाही. MPSCचा इतका मोठा बऊ करून ठेवलाय अधिकारी वर्गानं असेल. अगर मी कोंडून घेत होतो, मी 18 तास अभ्यास करत होतो, त्याच्यामुळं मी 1 वर्ष जगाशी सगळा संपर्क तोडला, असं जे सांगतात मला नाही वाटत तेवढ्या सगळ्या कष्टाची गरज आहे. कारण पर्सनली मी स्वतः तेवढं कधीही कष्ट केलं नाही. माझं साधारणतः अभ्यासाचं सर दिवसाचं नियोजन असायचं. मी दिवसा कधी अभ्यास करत नव्हतो, मला रात्री अभ्यास करायला आवडायचं. हां, प्रत्येकाच्या कम्फर्ट झोननुसार अभ्यास करा. मी म्हणत नाही की मी रात्री करत होतो म्हणून तुम्ही पण रात्री करा, असं नक्कीच नाही. पण मला बाबा त्यावेळेस शांत वाटायचं, कोण डिस्टर्ब करणार नसायचं. अगर बाकीच्या ज्या गोष्टीमध्ये आपला वेळ जातो, दिवसा कसं असतं, चला मित्र आला चहा घेऊ, नाहीतर बाकीच्या गोष्टी करू, चला कोणतरी बाहेरचं आपल्याला येतं डिस्टर्ब करतं, तसं मला रात्री वाटत नव्हतं. मी रात्री साधारणतः 11 वाजता बसायचो, सकाळी 5-5:30 पर्यंत अभ्यास करायचो. आणि दुसरा माझा टप्पा असायचा दुपारी. मग न्यूजपेपर रिडिंग असेल, अगर बाकीच्या ज्या गोष्टी असतील, बुद्धिमत्ता रिझनिंग सोडवणं, या मी दुपारी करायचो. आणि माझं जे अभ्यास आहे ते मी रात्री करायचो, म्हणजे सब्जेक्ट वाईज. पण साधारणतः MPSC मध्ये अभ्यास करताना जी मुलांची सुरुवातीची स्ट्रॅटजी असते, मीही सुरुवातीचा 1 महिना तसं करून बघितलं होतं, पण ते मला जमलं नाही. कारण माझा अभ्यासाचा जो कम्फर्ट झोन होता तो वेगळा होता. ज्यावेळेस सर सुरुवातीला तुम्ही क्लास लावता, क्लासचा वेळ सोडून क्लास संपले, त्यावेळेस तुम्ही साधारणतः 7-8 तास अभ्यास खूप झाला सर. 8 ते 10 तास. 8 ते 10 तास जर तुम्ही कंटिन्युअस, फक्त सातत्य महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी अभ्यास करू नका. आता बऱ्याच मुलांचं मी पाहिलं सर, आमच्या रिडिंगमध्ये यायचे, ते दाखवायचे, अरे मी इतका वेळ रिडिंगमध्ये बसलो. म्हणजे हे काय आहे, त्याचा काय अर्थ आहे? तू दुसऱ्याला दाखवू नको ना, तुझं ज्ञान किती आहे ते त्या एक्झाममध्ये 1 तासात किती उतरवतं याच्यावरच सगळं काही. नाहीतर तुम्ही कितीही अभ्यास करा, त्या एक्झाममध्ये जर तुम्हाला उतरवता येत नसेल तर त्याचा काय अर्थ आहे? शेवटी तुम्हाला पोस्ट मिळाल्यावरच जग तुम्हाला नावाजणार आहे. तोपर्यंत तुम्ही किती अभ्यास करत होता, अगर तुम्ही किती वेळा अपयशी झालात, याला काहीही अर्थ नाही. तुम्ही 8 ते 10 तास प्रामाणिकपणे, संयम आणि सातत्य ठेवून जर अभ्यास केला तर यश हे तुमच्या वाट्याला नक्कीच येईल. साधारणतः सर ज्यावेळेस आपल्याला बोर होत असतं त्यावेळेस तुम्ही मग दुपारचा वेळ असेल, सकाळी एक चांगला टप्पा असतो किंवा 7 वाजता जर रिडिंगला साधारणतः विद्यार्थी गेला तर 7 ते 11-12 पर्यंत एक चहाचा ब्रेक सोडून तुमचा 5 तास चांगला अभ्यास होतो तिथं. मग दुपारी आलात, जेवण वगैरे केलं, झोपलात मस्तपैकी. 3 वाजता जरी तुम्ही लायब्ररीला आलात, 3 वाजता या, न्यूजपेपर वाचा, नाहीतर रिजनिंग सोडवा, जो बोर टाईम आहे त्यावेळेस 3 ते 5 घ्या. 3 ते 5 नंतर तुम्ही चहा वगैरे तुमचं काही जे असेल ते, दोन्ही मिळून झाले सर 5 आणि 2 7 तास. आणि संध्याकाळचा 3 ते 4 तास अभ्यास खूप झाला. 10 तास तुमचं शेड्यूल. असं काहीच गरज नाही की तुम्ही दिवस रूमच्या बाहेरच निघायचं नाही, अगर लायब्ररीच्या बाहेरच निघायचं नाही, याची काहीही एक गरज नाही. फक्त तुमच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आता मी बघतोय सर, पोलीस भरतीची मुलं असतील, अगर बाकीचे, हे सीझनल अभ्यास करतात, पण तसं अभ्यास करून सर यश हे मिळत नाही. आता बघायला गेलं तर पोलीस भरती आली की आधीच्या, जसा आता ॲडचा चालू आहे, आता ॲड येणार आहे 7,500 जागांची, अगर अमुक जामांची MPSC 17,000 जागा. मग मी आत्ता येतो, अभ्यास करतो 6 महिने आणि मी पोस्ट काढतो. असं होत नाही. तुम्हाला त्या अगोदरच, जी युद्धाच्या अगोदरचा काळ असतो त्यावेळेसच युद्धाची तयारी करायची असते असं म्हटलं जातं. ऐन युद्धात जर तुम्ही युद्धाची तयारी केली तर अपयश, अगर तुम्ही युद्ध हरालच हे निश्चित असतं. आणि तसंच या क्षेत्राबाबतीत आहे. शांततेत ज्यावेळेस एक्झाम नाहीत, ज्यावेळेस कोणतेही ॲड नाहीत, त्यावेळेस तुम्ही तयारीला लागा. चांगलं तुमचं बेसिक आहे, त्या बेसिक पूर्ण कंप्लीट करून घ्या. आणि कन्सेप्ट क्लिअर असणं हे खूप गरजेचं आहे. आता बरेच विद्यार्थी मी बघतो सर, कन्सेप्टवर भरच देत नाहीत. ते हे लंबी आकडेवारी बघतात उगाच. आता इकॉनॉमिक्स सारखा विषय आहे, त्याच्यामध्ये मोठे मोठे आकडे विनाकारण ते रटत बसतात. पण त्याचा कधीही सर ते एक्झामला येत नाहीत. येतात कुठले अर्थसंकल्पातले, आणि तेवढं केले तरी भागतं. आणि इतिहास असेल तर ते इसवी सन सगळे पाठ करत बसतात. पण ते सगळे पाठ करायची गरज नाही. जे महत्त्वाचे आहेत, जिथं तुम्हाला लॉजिक लावता येईल तिथं लॉजिक लावा.
काही कन्सेप्ट आहेत. आता इकॉनॉमिक्ससारखा विषय आहे ज्यामध्ये भरपूर भाववाढ असेल वगैरे, अशा बऱ्याच कन्सेप्ट आहेत ज्या तुम्ही एकदा क्लिअर केल्या तर तुम्हाला ते परत भविष्यात कधी वाचायची सुद्धा गरज पडणार नाही, अगर रिव्हिजनची सुद्धा त्याच्यावर गरज पडत नाही. मग ते तुम्ही त्या कन्सेप्ट ज्यावेळेस क्लिअर करता आणि कधीही पाठांतर हे जास्त दिवस लक्षात राहत नाही. आणि तुम्ही किती पाठ करणार होतो? 11 विषय येतं. मग प्रत्येक विषयाचं कसं पाठ करणार आहे? तर अगर त्याच्यावर रिवाईज व्हायलाच महिना सव्वा महिना लागतो फास्ट रिडिंग असणाऱ्याला. ज्याचे रिडिंग स्लो आहे त्याला तर खूपच वेळ जातो. पण इतक्यात सुद्धा तुम्ही ज्यावेळेस कन्सेप्ट क्लिअर करता, मग तोच असतो ना तुमचा 8वी ते 10वीचं बेसिक जर चांगला असेल, मग बेसिक पुस्तक पण सगळी पुस्तकं वाचायची गरज नाहीत. ज्या इतिहासासाठी 9वी असेल, 11वी असेल, ही जी बेसिक पुस्तकं महत्त्वाची आहेत ती पुस्तकं तुम्ही वाचा. इकॉनॉमिक्सचं बेसिक असेल, अगर राज्यघटनेचं, ते तुम्ही बेसिक क्लिअर करा. विज्ञानचं तर 8वी ते 10वीच्या बाहेरचा एकही नॉट अ सिंगल क्वेश्चन असतो. तर एक्झाममध्ये एकही प्रश्न 8वी ते 10वीच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा नसतो आणि विद्यार्थी तेच स्किप करतात आणि मोठी मोठी पुस्तकं वाचायला बघतात, पण ते त्यांच्या लवकर डोक्यात जात नाही. मग असं होतं, घोळ चालू होतो, ते विसरायला लागतं. मग मला विज्ञानाला मार्कच येत नाहीत, विज्ञान खूप हार्ड विषय आहे, तुम्ही कितीही तयारी करा त्यात मार्क येत नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही टेक्स्टबुक वाचता, त्यांची जी ती मेथड असते समजावण्याची, ती 9वीच्या मुलासाठी अगर 8वीच्या मुलासाठी तयार केलेलं असतं. त्याच्यामुळे ते वाचताना तुम्हाला खूप इझी जातं आणि तुम्हाला समजून घ्यायला पण ते सोपं वाटतं. मग तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि एक्झाममध्ये एकदा कन्सेप्टवर तुमचा जर क्लिअर असतील तर तुम्ही कन्फ्यूज होत नाहीत. 1 तासाचा प्रश्न असतो, 1 तासाचा वेळ असतो आणि 100 प्रश्न असतात. मग साधारणतः 45 ते 50 सेकंद एका प्रश्नाला. मग एवढ्या वेळात तुम्ही पाठांतर केलेलं कुठं तर कन्फ्यूज व्हायला लागतं, मग वेळ पुरत नाही. पण ज्यावेळेस कन्सेप्ट क्लिअर असतात त्यावेळेस ते खूप इझिली तुम्हाला समजायला, अगर त्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बाकी गोष्टीबद्दल सांगायचं झालं तर मग असं विद्यार्थी बऱ्याच म्हणजे MPSCच्या क्षेत्रामध्ये बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊन जमत नाही. हो ना. आता बरेच विद्यार्थी आहेत, आता रिडिंगमध्ये मुलं मुली असतात, मग हो ना. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. हो. आता बरेच विद्यार्थी आहेत बाबा, मग त्या क्षेत्रात जातात, अगर ज्या क्षेत्रात तुम्ही आलात तिथून थोडंसं डायव्हर्ट व्हायला बघतात. मग तुमचा 1 महिना अगर 1 दिवस जरी गेला तरी तो पुढच्या दिवशी तुम्ही भरून काढायला, असं काही हरकत नाही की त्याच्यात गेलं म्हणजे यश मिळत नाही, असं नाही. पण ते एक प्रमाण असलं पाहिजे, अगर लिमिटेशन स्वतःवर असले पाहिजेत. पण 1 वर्ष अगर 2 वर्ष साधारणतः तुम्ही नाही केलं तर काय फरक पडणार आहे? पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. तर असे विद्यार्थी येतात, नॉर्मली MPSCमध्ये नोकरी लागण्याचं वय झाले 28-29. नॉर्मल एज, एक सरासरी एज काढलं जातं तर ते 28 अगर 29 होईल. मी ज्यावेळेस 2019ला फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक झालो त्यावेळेस मला वाटलं अरे मी खूप मोठा तीर मारला काही. पण असं काहीच नाही. आता 21 वर्ष आपल्या जिल्ह्यातून IPS झालेत. त्याच्यामुळं असं कधीच नसतं की कुठेही उशीर झाला कोणत्या क्षेत्र निवडायला. तुम्ही फक्त प्रामाणिक कष्ट करा. ज्यावेळेस जे एक्झाम आहे तुमचं एक टार्गेट फिक्स करा, त्या टार्गेटला अनुसरून तुम्ही तयारी करा. तुम्हाला नेमकं करायचं आहे काय? राज्यसेवेची तयारी करायची आहे का, कंबाईनची करायची आहे का, गटकची करायची की सरळ सेवेची? काही विद्यार्थी असतात मी सगळंच करतो, मग ते कुठंच लागत नाहीत. प्रत्येक ठिकाणी 1-1 अगर 2-2 मार्कांनी जातात. पण तसं नाही करायला पाहिजे. एक तुमचं टार्गेट फोकस करा. त्या टार्गेटनुसार तुम्हाला जी बुकलिस्ट तुमचे शिक्षक असतील, अगर जे अनुभवी विद्यार्थी असतील, जे यशस्वी असतील, अगर जे अपयशी आहेत पण त्यांचा स्कोअर चांगला येतोय, तर त्यांच्याकडून बुकलिस्ट घ्या. त्या बुकलिस्टवर तुम्ही टॅली करा बाबा कुठं किती प्रश्न आलेत, मग त्यानुसार तुमचा अभ्यास राहू द्या. नाहीतर मी सगळंच एक वेळेस करतो म्हणल्यावर असं नाही चालत. आणि बऱ्याचदा असंही होतं सर स्पर्धा परीक्षेमध्ये की घरून प्रेशर असतो, हो ना. मग फॅमिली प्रेशर. आता 99% मुलं तरी MPSCमध्ये शेतकऱ्याचे असतात. मोठ्या बापाचा कोणता मुलगा येत नाही आणि मी MPSCची तयारी करतो असं म्हणत नाही. कारण ह्या क्षेत्रात इतका स्ट्रगल आहे. स्ट्रगल मान्यच करायला पाहिजे. कारण तुम्ही पूर्ण याच्यातून उठला आणि तुमचं सर्वस्व पणाला लागलेलं असतं. ज्यावेळेस तुम्ही तिथून अपयशी होणार, अधिकारी झाल्यावर तुमची हवा आहे. हो ना. पण ज्यावेळेस तुम्ही अपयश होता, सर आता मला स्वतःबद्दल जर सांगायचं झालं, ज्यावेळेस माझं फिजिकल होत नव्हतं, मी साधारणतः शेवटचे 6 महिने गावात आलो नव्हतो. दिवाळीला सुद्धा नाही. आम्ही ग्राउंडवरच दिवाळी हे केली. मुलींनी फराळ आणला होता, तोच फराळ आम्ही केला. पण का? तर इथे हिची लाज वाटायची. हो ना. काय अरे सगळे आपले नातेवाईक असते लागले, अगर आपल्या गावातले लोक आहेत, अरे तुझं किती वर्ष, तू पास झाला ना एक्झाम. मग ज्यावेळेस मी पास झालो होतो त्यावेळेस कोविड आला. हे त्यांना कोण सांगणार आहे की बाबा फर्स्ट कोविडमुळं आमचं जे फेब्रुवारी मार्च 2020मध्ये फिजिकल होणार होतं ते पोस्टपोन केलं.
मग पुढच्या वेळेस नोटिफिकेशन आलं त्यावेळेस मराठा आरक्षणचा प्रॉब्लेम आला, ऑक्टोबर 2020ला होणार होतं ते झालं नाही. मग त्याच्यानंतर मार्चमधलं नोटिफिकेशन आलं मार्च 2021चं, पण त्यावेळेस पण कोविडची लाट आली, तेही झालं नाही. मग त्याच्यानंतर आलं बाबा डायरेक्ट सुरू झालं 3 रिजनचं 2021ला नोव्हेंबरमध्ये सुरू झालं, पण त्यावेळेसही पाऊस पडला. सर आमची बॅच इतकी अपशकुनी म्हणायला चालू केलं तर त्याचा एक अनुभव मी सांगतो सर. आम्ही ज्यावेळेस फिजिकल होत नव्हतं, मग फिजिकल घ्या म्हणून आम्ही वेगवेगळ्या नेत्याकडे जायचो की आम्हाला एक बाईट मिळवून द्या न्यूज चॅनलची. मग असंच आम्ही एका XYZ पार्टीच्या नेत्याकडे गेलो, जिल्हाध्यक्षाकडे औरंगाबादच्या, आणि तिथे गेल्यावर असं समजलं की त्या जिल्हाध्यक्षाचं पदच काढून घेतलं. म्हणजे इतकी अपशकुनी आमची बॅच झाली होती. मग नोव्हेंबरमध्ये फिजिकल सुरू झालं आणि पाऊस पडायला लागला. मग तिथूनही ते 2 महिने पोस्टपोन झालं आणि फेब्रुवारीमध्ये असं वाटत होतं की तिसरी लाट येते काही. जानेवारीमध्ये तसे अंदाज आले होते, थोडंसं म्हणजे निर्बंधही थोडे कडक केले ते. मग त्यावेळेस वाटत होतं अरे अजून आपलं पेंडिंग पडतं का, अजून 1 वर्ष जाते काही. पण तसं झालं नाही. सुदैवानं आमचं 16 तारखेला माझं फिजिकल झालं. मला फिजिकलला 100 पैकी 100 मार्क पडले. आणि 8 मार्च 2000 जागतिक महिला दिनी 22 रोजी आमचा निकाल लागला. म्हणजे हा टाइम बॉन्ड फिक्स नाही आहे. मग म्हणून मी सारखं सांगतो की तुमचा बी प्लॅन त्याच्यासाठीच राहू द्या. आता प्रत्येकाचीच घरची परिस्थिती चांगली नसते. मग ज्यावेळेस ह्या क्षेत्रातून तुम्ही निवडता, ते दुर्दैवानं आमच्या बॅचचं दुर्दैवच होतं, पण साधारणतः MPSCची कोणतीही प्रोसेस कंप्लीट व्हायला प्री नंतर 4 महिन्यानं मेन्स असते, त्याच्यानंतर फर्स्ट आन्सर की मेन्सची, सेकंड आन्सर की, त्याच्यामध्ये 1 वर्ष तर जातं. तुमचा कितीही तुम्ही चांगला अभ्यास करा, पण MPSCमधून पोस्ट निवडायला तुम्हाला पूर्ण नियुक्ती व्हायला किमान 2 वर्षाचा कालावधी हा लागतोच, द्यावाच लागतो. आणि म्हणून असं म्हणायचं नाही, मी पालकांनाही माझी विनंती आहे किंवा प्रत्येकजण, अरे तुझं होतंय का नाही, आता वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, अहो पण स्पर्धाच इथे इतकी आहे, जागा त्या प्रमाणात निघतात किती सर. यावेळेस फक्त STच्या जागा चांगल्या निघालेत, 33 आणि 30 जागा निघतात सर. ज्यांची हाईट कमी आहे, 105 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे, त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय मग, ज्यांना क्लास 2ची नोकरी करायची. आणि जागा निघतात ST आणि ASOच्या 33-34 आणि महाराष्ट्रातून फॉर्म येतात 10 लाख, 12 लाख, 15 लाख. मग हे कॉम्पिटिशन कुठं गेलंय त्याचा विचार करा. तुमच्या मुलाला, तुमच्या जे कोणी असतील त्यांना थोडासा वेळ द्या, त्यांच्या मनाचं तुम्ही समजून घ्या. कारण सर तुम्ही पालकांचा ज्यावेळेस विचार करता, आता माझे वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा, माझे चुलते, लहान चुलते 1 वर्षाचा असताना वारले. तेव्हापासून ते स्ट्रगल करतायत. पण त्यांनी मला असं कधीही म्हणलं नाही, अरे माझं पूर्ण आयुष्य कष्टात गेलं, आता तू एवढा मोठा झालाय, तुझं 24 वर्ष वय झालंय, मला आता किती दिवस काम करायला लावतो. इव्हन मी कधी गावाकडे आलो तरी सुद्धा मला शेतात गेल्यावर त्यांनी कधी काम लावलं नाही. का तर तुला सवय नाही, तू अभ्यासच कर. मला 10वीला चांगले मार्क पडले म्हणून त्यांनी बारामतीला लावलं, पण तिथे गेल्यावर मला कमी मार्क पडले. मग त्यांनी असं म्हणलं नाही, अरे तुला कमी मार्क पडले, तू कशाला शिकतो आता. गावात त्यांना बऱ्याच लोकांनी असे ॲडवाईस दिले माझे, त्यांचे जे मित्र असतील, अरे इतके कमी मार्क पडलेत, मग कशाला त्याच्यावर एवढा पैसा खर्च करतोय, अगर त्यानं मागेल तेव्हा पैसे देतोय. पण त्यांनी तसं ठेवलं नाही, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कुठंतरी त्या विश्वासाला सार्थ झाला असं मला वाटतं. सर मी ज्यावेळेस ग्राउंड 100चं घेऊन आलो होतो, अगर ज्यावेळेस आमचा निकाल लागला, त्यावेळेस जे त्यांच्या डोळ्यातले अश्रू होते, मी त्यांना सांगितलं आबा मी फौजदार झालो, हे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते, त्यावेळेस सर मला असं वाटलं, ज्यावेळेस नेपोलियन बोनापार्टनं अर्ध जग जिंकलं होतं, तेवढा जेवढा आनंद झाला असेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आनंद मला त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून वाटला. आणि त्यावेळेसच असं वाटतं की अरे चला, ही तर काहीच नाही, आपण याच्यापेक्षा, त्यांना जर एवढा आनंद होणार असेल तर आपण याच्यापेक्षा खूप काही करू शकू. आणि सर अधिकारी झाल्यावर एक वेगळंच फिलिंग असतं, अगर एक वेगळीच तुमची हवा असते, तुम्हाला समाज रिस्पेक्ट करतो आणि तेवढीच जबाबदारी ही तुमच्यावर आलेली असते. ज्यावेळेस अगोदर गावात येतो त्यावेळेस कसंही फिरलं तरी चालत होतं, पण आता मी ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस एक शिवाय बाहेर निघत नाही. आणि मी फर्स्ट टाइम इन माझ्या इंटरव्ह्यूच्या दिवशी केली होती, त्याच्या अगोदर कधी मी इन केली नाही, पण आता मी कधीही शिवाय बाहेर जात नाही. मग ते एक जबाबदारी असेल, ज्यावेळेस वागणं असेल, बोलणं असेल. जे लोक म्हणत होते बाबा ह्याच्यासोबत तुमच्या पोराला पाठवू नका, तुमचं लय वाटोळ होईल, पोरगण वाया जाईल तुमचं ह्याच्या नादाला लागून, तेच आज येत आहेत, विचारतायत तू आमच्या मुलानं काय करावं, करायला पाहिजे, तूही तयारी करतोय, ते या क्षेत्रात जायचं म्हणतोय, मग काय तुम्हाला वाटतं, काय करावं त्यानं. तो हे सगळं एक अधिकारी बनल्यानंतर असतं. त्याच्यामुळे माझं विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे, मित्रांनो कष्ट करा, कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट केल्यावर यश तुम्हाला मिळणारच, हे कोणीही लिहून देईल तुम्हाला कष्ट केल्यावर. हां, पण एखाद्याचं बॅड लक असेल. आता आमचे बरेच मित्र आहेत सर,
ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. 99 मार्कचं ग्राउंड घेतलं. 1 मार्क फक्त ग्राउंडला कमी मिळाला, पण इंटरव्ह्यूला दुर्दैवानं त्यांना कमी मार्क पडले. पण ते खचून गेले नाहीत आणि माझा आला नाही, मी 3 वर्ष याच्यातच वाया घालवले, तरीही माझा रिझल्ट आला नाही. ते प्रीलाही नाही आहेत, पण त्यांनी कधी असं खचलेलं नाहीत. ते नवीन जोशानं, नवीन उमेदीनं परत कामाला लागलेले आहेत. ते म्हणतात शर्यत अजून संपली नाही कारण मी जिंकलेलो नाही, पण याच्यावरही कुठेतरी मर्यादा आणली पाहिजे. सर MPSCने जो अटेम्प्टचा एक 5 अटेम्प्ट असतील, अगर 6 अटेम्प्ट, हे खूप योग्य निर्णय आहे. कारण विद्यार्थ्यांना कुठं थांबायचं हे समजतं. कारण पूर्ण 30 ओलांडलेली काही मुलं आमच्यासोबत तयारी करत होते. मग त्यांच्या भविष्यासमोर काय आहे सर? समजा इथं जर अपयश आलं तर पुढं संपूर्ण अंधार आहे ना. मग त्याच्यामुळं थोडंसं वास्तवाची जाण ठेवून तयारी करायला हवी. आणि सर्वांना शुभेच्छा. आई तुळजाभवानी चरणी मी हीच प्रार्थना करेन की आपल्या भागातून, आपल्या मराठवाड्यातून, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत. कारण आपली तशी संस्कृती आहे, आपल्यात बरेच अधिकारी होऊन गेलेले आहेत. अशातच थोडंसं प्रमाण कमी झालं आहे, ते वाढावं हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. आणि मला तुम्ही जे इथं बोलावलंत आणि जे माझा अनुभव ऐकून घेतला त्याच्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. तर हे होते शुभम हरिदास मेत्रे. अगदी ग्रामीण भागापासून सुरुवात करून आपल्या आयुष्यातले अनेक चढ उतार, अनेक आलेले प्रसंग, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, यशाच्या अगोदरचा आणि यशाच्या नंतरचा, या दोन्ही पद्धती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितल्या. त्याच्यासोबत त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ग्रामीण भागातला विद्यार्थी अगदी कष्ट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये खूप असते आणि त्या क्षमतेने तो सामोरं जातो आणि अतिशय उज्ज्वल यश मिळवतो. असेच अधिकारी अशाच परिश्रमातून घडत असतात आणि प्रत्येकजण हे करू शकतो, हाही विश्वास त्यांनी या ठिकाणी दिला. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ दिलात आणि या ठिकाणी आपण व्यक्त झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. शैक्षणिक क्षेत्रातील विविध बातम्यांसाठी तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.